आज आपण 6वा दिवस पाहतो 40+ हाफमध्ये आजचा दिवस कव्हर करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. देवादिदेव आराध्य दैवत गणरायाला वंदन करून सरस्वती मातेला नमन करून त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मराठी मुलकाचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी श्रीकांत मधुकर पाटील आज 6व्या दिवसामध्ये या यंग गायत्री स्पोर्ट्स चषकमध्ये सभासाठी अगदी पुन्हा एकदा मला निमंत्रित केलं त्यासाठी मी आभारी मानतो. दरम्यान सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला NCC सफाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये सामना असेल यंगस्टार्स मास्टर वेडी या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचा. तुषाराने जितू बॉलर आपण पाहतो यंग गायत्री स्पोर्ट्स चषक आयोजित ही स्पर्धा कंदरवन गावामध्ये रंगणारा हा रणसंग्राम अगदी 7 दिवस ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत्या. आजच्या 6व्या दिवसामध्ये अगदीच दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं संपूर्ण यंग गायत्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर अगदीच मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं गेलं. श्री सूरज साळुंके साहेब माकणे यांच्याकडून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. त्यासोबत श्री दर्शन पाटील साहेब उपसरपंच नवघर घाटीम ग्रामपंचायत यांच्याकडून 3,000 रुपये. श्री चेतन पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. श्री रामदास शेठ यांच्याकडून 3,000 रुपये. श्री किरणजी कारभारी यांच्याकडून 500 रुपये. फ्लॅट कंपनी यांच्याकडून 5,000 रुपये. श्री नितेश भोईर साहेब यांच्याकडून 5,000 रुपये आणि श्री अण्णासाहेब यांच्याकडून श्री अप्पांकडून 10,000 रुपयांचं सर्व दात्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष आभार मानतो. दरम्यान आपण जाऊया इन ॲक्शन मध्ये. स्टार्ट टू द मॅच. दिगंबर आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर मस्त तुषार अर्थात तुका. पहिला चेंडू अगदीच शेक केला या शॉटला. कुठलाही ताव येत नाही. या दिगंबरनं पहिला चेंडू निर्धाव हाताळला. एका बाजूने जर पाहिलं तर वेडी मास्टर्स आपला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने सफाळे मास्टर्स NCC सफाळे आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टार वेडी. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू इंटू द एअर. शतरक्षक चेंडू खाली जाईल. त्याच्या मस्तकाला दास्ता चेंडू निघून जातो. षटकारासाठी डीजी. पहिला चेंडू निर्धाव तदनंतर षटकार. चेंडू क्रमांक 3 इन ॲक्शन मध्ये. या वेळेला अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटचा शॉट या ठिकाणी फसला जातोय. दिगंबर स्वतः चेंडू खोल जाऊन तुषारच्या खेळला पूर्ण विराम लावेल डीजी.
NCC batter name. The batter Mr. Santosh मैदानाच्या आतमध्ये जातोय. लेफ्ट हँडर बॅटर. यंग गायत्री स्पोर्ट्स चषक डे 6 मॅच नंबर 2 फर्स्ट इनिंग मध्ये NCC सफाळे हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतो. 40+ आजचा हाफ आपला पाहायला मिळतो. दिस 6 दिवसांमध्ये क्लोज एन्काउंटर्स आपल्या या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. आजचा दिवस सुद्धा रंगेल ह्याच्यामध्ये तिलमात्रही शंका नाही आहे. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा चेंडू इन टू द एअर. चेंडू निघून जाईल. आल्या संतोष याच्या बॅटमधून षटकार. डीजे संतोष मैदानाच्या आतमध्ये गेला आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर आला. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, पण या वेळेला त्यावर फुल टोल वसूल होत नाही. चेंडू अगदीच मैदानाच्या आतमध्ये राहताना पाहायला मिळतो. दुहेरी या ठिकाणी कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही. या 2 धावेनं धावफलक जाईल पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 1 for 14 1-4-14. NCC सफाळे मास्टर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टार वेडी मास्टर्स असा हा सामना आपला पाहायला मिळतो. मॅच नंबर 2 इन ॲक्शन मध्ये संतोष ऑन स्ट्राईक, त्याच्या समोर दिगंबर. या वेळेला अगदीच समोरच्या बाजूने खेळण्याचा हा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडूमधील गती या ठिकाणी काढून घेतली होती. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाखेर 14 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्कवर येईल. तोपर्यंत आपण पुन्हा षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर मस्त मंगेश. एवढला जितूसाठी बॅटची आउटसाइड एज. डॉट बॉल पहिल्या चेंडूवर अगदी डॉट बॉलनं सुरुवात केली मंगेशने या दुसऱ्या षटकाची. 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. तब्बल 14 धावा धावफलकावर. या वळला फटका सजवण्याचा प्रयत्न, अगदीच चेंडूला हुक केला जातोय. चेंडू निघून जातोय. षटकारासाठी येतोय यंग गायत्री स्पोर्ट्स चषक षटकार. जितू या वळला सलगचा दुसरा, बॅक टू बॅक सलग 2 षटकार. चेंडू निर्धाव हाताळला होता. त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार जितून ठोठावलेत. जितू इथून मात्र सांगतो की मी मैदानाच्या आतमध्ये फक्त ठोकण्यासाठी आलो. या वळला चेंडू इंटू द एअर. 2 शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, अगदीच 1 धाव कंप्लीट होत्या. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावा. सॉरी 27 धावा झाल्यात.
या वेळेला अगदीच थोडासा वाईट यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतो. तो संख्या 27. अजूनही एका चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. फलकावर 27 धाबा. या षटकाचा जर विचार केला तब्बल 13 धाबा आतापर्यंत मंगेशनं खर्च केलेत. या वेळेला अगदीच डीप होणारा चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येतो, डॉट बॉलनं या षटकाची सांगता झाल्या. 2 षटका अखेर 27 धाबा धावफलकावर. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये. सुनील बॉलर नेम मिस्टर सुनील इन ऍक्शन मध्ये त्यांना पाहायला मिळतो. तिसरं षटक हाताळण्यासाठी 5 षटकांचे सामने आज आपण पाहतो. 40+ आज अनुभवाचं भंडार मैदानाच्या आतमध्ये. अगदीच खूप चांगला अनुभव आपला आज आपल्यासोबत ते सर्व शेअर करताना पाहायला मिळते. त्यावेळेला पण एकदा फटका चांगला आहे छत्रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदीच खराब कॉलिंग आणि तेवढीच खराब फेकी मात्र पाहायला मिळत्या. धावसंख्या 1 न वाढील जाऊन पोहोचेल 28 रन. लॉस ऑफ द 1 विकेट्स टीम NCC सफाळे मास्टर्स. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संतोष आणि मिस्टर जितू. या वेळेला बॅक टू द बॉलर या चेंडूला खेळले. अगदीच डाऊन द ग्राउंड हा चेंडू निघून येतो. मंगेश चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत आणखी एकेरी धाव धावफलकावर लागताना पाहायला मिळेल. धावसंख्या 29. ऑन स्ट्राईक जितू, ज्याच्या बॅटमधून आपण 2 अगदी जबरदस्त षटकार आपण पाहिलेत आतापर्यंत. सुनील टू जितू. या वेळेला फुल टॉच चेंडू पण बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. अगदीच चेंडू निघून येतो कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करते तोपर्यंत आणखी एक धाव. या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 30. लॉस ऑफ द 1 विकेट्स NCC सफाळे मास्टर्स. या वेळेला अगदीच संतोष पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इंटू द एअर. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण खराब जजमेंट. आणि मैदानाच्या आतमध्ये संतोष यांचं चांगलं कॉलिंग पाहायला मिळत्या. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातं. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 32 रन्स. संतोष आणि जितू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय फिटनेस मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना या वळीला अगदीचा जास्तीचा बाहेर फेकलेला हा चेंडू. पंच किशोर पाटील सरांना या ठिकाणी एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते. स्वर चेंडू येतोय, दोन्ही हात समांतर, चेंडू वाईट. धावसंख्या जाऊन पोचतीया 33. 33 धावा. वेळेला पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळला हा फटका. अगदीच प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. पण बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातो. तोपर्यंत एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. आतापर्यंत जर पहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील षटक क्रमांक 30 इन ऍक्शन मध्ये तब्बल 34 धावा धावफलकावर. 34 रन. जितू या वेळेला शफल करून आडव्या बॅटनं अगदीच स्क्वेअर लेग रिझनला त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही या डॉट बॉलना तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटका अखेर 34 धावा धावफलकावर. डीजे
आणि चेंडू या वडेला सरळ निघून जातोय कव्वरच्या हातामध्ये. कुठलीही मस्टक त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. दुसरा हात लागत असताना पाहायला मिळतोय टीम NCC सफाळे मास्टर्स. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षा. मुख्य व्यासपीठावर किसनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब. अगदीच आपलं आम्ही करतोय शब्द सुमनांना सहर्ष स्वागत. दरम्यान मंगेश पुन्हा एकदा गुंजी मार्क सज्ज. 2 चेंडूंचा खेळ आता परत झाला. या षटकातील 34 धावा धावफलकावर या वेळेला अगदीच मनकाडाच्या सहाय्याने वाले चेंडूला खेळल्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. झेल कंप्लीट केला जात नाही. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कॉल येताना पाहायला मिळतोय. खराब फेकी, खराब कलेक्शन. आणि अगदी जर पहिलं तर पलून 3 धावा कंप्लीट केला जात आहे. चांगली स्प्रिट मैदानाच्या आतमध्ये लावली जाते. अगदीच 40+ क्रिकेट खेळत असताना सुद्धा अगदी या छोट्याशा मैदानामध्ये 3 धावा पडून काढणं. या मैदानावर जर पहिलं मागच्या 6 दिवसांमध्ये 3 धावा पडून फार कमी वेळा काढल्या गेल्यात. जितू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा हा चेंडू. गोलंदाजी मार्कवर मंगेश. चेंडू डिक्लेअर झोनकडे जातोय. डिक्लेअरच्या रूपानं 1 धाव येईल. धावसंख्या 38 रन. चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळून झालेत. गोलंदाजी मार्कवर मंगेश. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर स्वप्नील आणि जितू ही जोडी पाहायला मिळत्या. जितूला जर पाहिलं तर वैयक्तिक 8 चेंडू 16 वर तो खेळतोय. नॉनस्ट्राईक एंडला सध्या स्टे करताना पाहायला मिळतोय. स्वप्नील या वडला स्क्वॅलिक रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडूला खेळल्या. 1 धाव कंप्लीट. एकेरी धावेनं समाधान. धावसंख्या 39 धावा या षटकातील. वेळेला अगदीच या निर्धाव चेंडून हे षटक मात्र इथं संपत्या. 4 षटकांच्या अखेर 39 धावा धावफलकावर. अगदीच येणारा 1 षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगोवरचं षटक, भैरवीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते टीम यंगस्टार मास्टर्स वेड या संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक आहे. या 5व्या षटकामध्ये नक्कीच NCC सफाळे सुद्धा मोठे हल्ले चढवण्याचा प्रयत्न करेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करण्याचा इथून प्रयत्न करणार आहे. वेडी संघ बॉलर नेम गोलंदाज किशोर. गोलंदाजी मार्कवर किशोर टू स्वप्नील. पहिला चेंडू अगदीच डावा स्टिक पासून खूपच लांबवर जाणारा हा चेंडू पंच दर्शवतायत. स्वर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका अतिरिक्त धावेना किशोर यांच्या षटकाचा श्रीगणेश झालेला पाहायला मिळतोय. तब्बल 40 धावा धावफलकावर.
या वेळेला मनकडेच्या साह्यानं हाही चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातो आहे आणि चेंडू निघून जातो आहे. अगदीच नशिबानं इथे दिले साथ मिळतोय षटकार. डीजे 'दिनेश सर' त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या हातून घडली ही मिस्टेक. या वेळेला फुल टॉस चेंडू, त्यावर फ्लिकचा फटका आणि चेंडू सी मारेशी पार. षटकार. नो चेंडू, नो प्लस 6 फर्स्ट बीमार या ठिकाणी गोलंदाज हातात. थँक्यू डीजे. अगदीच यानंतरचा चेंडू असेल फ्री हिटचा. फ्री हिटचा हा चेंडू आपला पाहायला मिळतोय. त्यावर काय घडेल? पुन्हा एकदा चेंडू इंटू द एअर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. अगदीच मिस चेज त्या चेंडूला केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या 2 धावेची धावसंख्या डबल 5. 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम NCC सफाळे मास्टर्स या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळून झालेत आणि 2 चेंडू मागे जर पाहिलं तर तब्बल धावसंख्या खर्च केली आहे 16. 2 चेंडू मागे 16 धावा या गोलंदाजांना खर्च केल्यात. या वेळेला अगदीच यष्टीचित केलं जात्या. डीजे इन 8 नंबर 5 वर मैदानाच्या आतमध्ये जातो मास्टर राकेश. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. या वेळेला तिचा हा चेंडू लेग बायच्या रूपानं एका धावेसाठी निघून जातो. एकेरी धाव येते. आता मात्र ऑन स्ट्राईक सलामीला गेलेला फलंदाज मिस्टर जितू आपला पाहायला मिळतोय, जो वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. 9 चेंडू आतापर्यंत त्यानं फेस केलेत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू मागे जितू आपल्या संघासाठी किती धावा जमवेल. या वेळेला जितू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक आणि चेंडू निघून जातो. यंग गायत्री स्पोर्ट्स चषक षटकार. $62 runs on the board. Loss of the 3 wickets. टीम NCC सफाळे मास्टर्स जितूच्या बॅटमधून अगदीच मागच्या चेंडूवर आणखी एक षटकार आपण पाहिला. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पुन्हा एकदा शफल करून या वेळेला अगदीच खोलवरचा हा चेंडू. अगदीच दिनेश सर काय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फेकी थोडीशी स्वर आणि 1 ला 2 मध्ये या ठिकाणी परिवर्तित करण्याची संधी मुबा या ठिकाणी दिली जाते. या दुहेरीनं धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 64 धावा. 65 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडू आणि 65 हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच जर आपण पाहिलं तर चितू ज्यांना नॉट आउट 24 धावा मैदानाच्या आतमध्ये केला. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर तुषारनं 6, संतोषनं केलेत 12, स्वप्नीलनं केलेत 18 धावा. 7 चेंडूचा खेळ त्यानं केला. राकेश मात्र अगदीच 1 चेंडू फेस केला. कुठलीही धाव त्याच्या खात्यामध्ये नाहीये. तब्बल 64 धावा धावफलकावर. 5 षटकामध्ये 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल यंगस्टार वेडी मास्टर्स. आणि त्या इनिंगसाठी आपण नितीनजी पाटील सरांचा आवाज ऐकूया. तोपर्यंत आपण बॉलिंग समरी सुद्धा पाहूया. बॉलिंग समरीमध्ये जर पाहिलं तर दिगंबरनं 1 षटक हाताळलं. 14 धावा त्यानं खर्च केल्या.
एक विकेट त्याच्या नावावर राहिली. दुसरं षटक जर पाहिलं तर मंगेशनं 2 षटकं फेकली, त्यांनी 18 धावा खर्च केला, एक विकेट त्याच्याही नावावर राहिला. सुनीलनं 1 षटक हाताळलं, 7 धावा त्यानं खर्च केला. विकेट जर पाहिलं तर कुठली विकेट त्याच्या नावावर नव्हती. आणि चौथं षटक हाताळलं, सॉरी 5वं षटक हाताळलं किशोर या गोलंदाजानं, त्यांना धावा खर्च केला तब्बल 24, एक विकेट त्याच्या नावावर राहिल्या. 2 चेंडू डॉट सुद्धा त्यानं फेकले होते, मात्र अगदीच थोडंसं महागडं षटक सुनीलचं राहिल्या. जाऊया आपण डिझाय कक्षामध्ये आणि तदनंतर ऐकूया नितीनजी पाटील सरांचा आवाज. आपण पाहतात विश स्पोर्टची नेटवर्कची टीम डिजिटल ऑपरेटर प्रणय चांगली कामगिरी करतात. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन सध्या चांगली भूमिका अदा करतायत. हरीश आगेवले चांगली कॅमेरा वर्क करतात. त्यानंतर यश आमचे स्कोरर, आमचे समालोचक मित्र श्रीकांत पाटील आपण पाहतायत. त्यानंतर आमचे दोन्ही ऑफिशियल पंच, त्यानंतर मिहीर क्या बात ह्या हुसेन बोल्ड आहे कांदरवनचा. कालच्या दिवसात तिसऱ्या दिवसात काही जबरदस्त जंप लगाल होती आणि ती क्लिप व्हायरल झाली होती. या सांगतायत जेल टिपल्या असतात तर अगदी जगभर ती व्हायरल केली असती, परंतु सध्या सफाई मर्यादित ठेवलं होती कारण जेल सुटला होता, परंतु प्रयत्न चांगले केले होते. सेलिब्रेशन पण खूप महत्वाचं झालं होतं आणि एक हरहुन्नरी आहे. अगदी त्याने थोडीशी माघार घेतली असण्या पोलीस विभागामध्ये आज त्याचं नाव असतं, पण तो त्याने एक्झाम दिली नाही. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा एक्झाम देतील. चला 2 सलामीर मैदानच्या आतमध्ये जात आहेत. दिनेश गुंड सर आपण पाहतात. दुसऱ्या बाजूला दिगंबर ही जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. 65 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 13ची सरासरी, तर ती ओव्हर मेंटेन करावी लागेल. जबरदस्त बॅटिंग केली. जितू गावड आपण पाहिले, सुंदर बॅटिंग राहिली. त्यानंतर बाकीच्या खेळाडूंनी चांगली बॅटिंग केली. तुषार कालच्या दिवसातील नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन त्यांचं राहिलं. आज पुन्हा एकदा 40+ क्रिकेट पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज तुषार. नेक्स्ट मॅच असेल टेंबेकोडा मास्टर आणि त्याच्या अपोजिट असेल वाडीव मास्टर्स. दिगंबर स्ट्राईकवर असेल. दुसऱ्या बाजूने दिनेश सर आपण पाहत आहेत. हार्ड हिटर बॅटर. सुरुवात तर धमाकेदार करावे लागेल कारण 13 धावांचं टार्गेट प्रति ओव्हर असेल. 13च्या सरासरीने ते धावा उभ्या करायच्या आहेत. 65 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. पहिल्या 2 मॅचमध्ये धावा आल्या नव्हता, परंतु या मॅचमध्ये धावा आल्यात. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आमचे देणगीदार पाहायला मिळतात. आदरणीय सन्मान्य सूरज साळुंके साहेब माकणे 10,000 रुपयाची भरीव देणगी. त्यानंतर श्री दर्शन पाटील
उपसरपंच नवकर घाटी ग्रामपंचायत 3,000 रुपयाची भरीव देणगी. त्यानंतर चेतनजी पाटील साहेब 5,000 रुपयाची भरीव देणगी. रामदासजी शेठ 3,000 रुपयाचं भरीव देणगी. त्यानंतर किरणजी कारभारी 500 रुपयाची भरीव देणगी. त्यानंतर प्लांट कंपनी आपण पाहत आहेत 5,000 रुपये. नितेशजी भुईर जे आयोजक आहेत 5,000 रुपये. त्यानंतर श्री आप्पा आपण यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची भरीव देणगी आहे. या सर्वांचं मनपूर्वक आभार असेल यंग गायत्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून. उद्याच्या दिवसात मान्यवांची मांदियाळी पाहायला मिळेल कारण शेवटचा दिवस असेल. हो हो डॉट बॉल येतोय. क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पहिले 2 बॉल पाहिले तर काय सुंदररित्या हाताळले गेल्यात. आपण पाहतात तुषार पाटील तुका. यावेळेस सर्व बॅटिंग करण्याचा प्रयत्न अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय हा पहिला षटकार दिगंबरच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्या अगदी 6 ने सुरुवात केलंय. तिसऱ्या बॉलवर हा षटकार टोकला गेलाय दिगंबरच्या बॅटमधून. आज गौरवला मात्र थोडंसं फ्री ठेवलंय आणि तो एन्जॉय करतोय आपल्या बाईकवर. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगला कमबॅक करताय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात म्हणजे अजूनही किफायतशीर गोलंदाजी केलंय असं म्हणा हरकत नाही. दिगंबर प्रत्येक बॉलवर हवाई सफर येणार नाही. सिंगल डबल विसरून चालणार नाहीये. 6 धावा स्कोर कार्डवर. 13ची सरासरी आहे. इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. सिंगल मिळेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13ची सरासरी आहे. इथून एखादा षटकार येईल तर सरासरी अगदी मेंटेन केली जाईल. जरी सिंगल डबल आला विकेट न गमावता तरी किफायतशीर बॅटिंग सध्या राहील. सध्या चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात 7. शेवटचा अंतिम बॉल. हो 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 यावेळेस इनकटर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येतोय. डॉट बॉलने सांगता होते पहिल्या षटकाची 7 धावा बिनबाद. गोलंदाज मार्कवर स्वप्नील मामा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होईल. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 7 धावा थोड्याशा पिछाडीवर आहे परंतु विकेट्स गमावला नाहीये. ही एक जमेची बाजू असेल बीडी मास्टर्स या टीमची. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 7 धावा. स्वप्नील मामा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज दिगंबरला बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. सध्या 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता म्हणजे 5 बॉलमध्ये त्यांनी 6 धावा. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस काय केलं जाते तर एकदा मिडलमध्ये शैलेश पुढे सरसावत आहेत. तिथे एक धाव मिळेल. थोडासा फ्लाइंग देण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने परंतु डीप झालाय आणि सिंगल मिळेल. दिनेश सरांवर जबाबदारी असेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. वेट अँड वॉच केला इनटू द गॅप मध्ये. चेंडू होईल फरा डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. फ्लॅट षटकार 6. सरांच्या बॅट मधून पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलंय. ती चेंडूला फिरकावून दिलं एक्स्ट्रा कबड्डी झोन मध्ये.
चेंडू होईल फरार. पंचांचा सिग्नल. इट इज 4 चौकार. पुन्हा एकदा स्वप्नील. हो हो हो, क्रॉस बॅट अटॅक करण्याचा प्रयत्न. अगदी बुंदामाला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक करावा लागेल, कारण 2 बॉलमध्ये 10 धाबा खर्च केल्या. आता 4 बॉलमध्ये धाबा खर्च केल्यात 11. टीमची टोटल 18 धाबा स्कोर कार्डवर. 13ची सरासरी आहे. टॅप करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत संतोष पाटील. सिंगल मिळेल. आउटफील्ड थोडासा स्लो, त्याच कारणाचं सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावांची सरासरी आहे. सध्या सरासरीच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर एखादा चौकार खूप महत्वाचा असेल. शेवटचा बॉल. 19 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर स्वप्नील मामा. समोर दिगंबर. म्यागतीचा चेंडू होता. थोडासा फसवा चेंडू हाताळला गेलेला आहे. सिंगल मल पाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. अगदी धावा संख्येचा विचार केला तर 2 षटकाची समाप्ती. 20 धावा स्कोर कार्डवर. एकही विकेट्स गमावला नाहीये. एक छोटीशी धून. दोन षटकाची समाप्ती आली. 10च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. एकूण 13ची सरासरी आहे, म्हणजे कुठेतरी 6 धावा इथून पिछाडीवर आहे. पुन्हा एकदा तुषार दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 7. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत, म्हणजे जुनी विचार केला तर 45ची आवश्यकता. 18 बॉल. व्हाईट बॉल पंच दृश्य होत आहेत. एक धावा ऍड केली जाईल. इथून गिअर चेंज करावा लागेल. वेडी मास्टर टीमला मात्र इथून गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरने प्रवास करावा लागेल. पिचच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. एक दर्जेदार क्लासिकल षटकार. 6. कंबर ही पार्टनरशिप चांगली बेल्ट होणं वेडी मास्टर साठी खूप महत्वाचं आहे. त्यानंतर एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल सफाई मास्टर. यावेळेस मात्र हुकचा फटका पाहायला मिळालाय. मॅक्सिमम षटकार. 6. विजय. कामगिरी घेतात. लगेच बॉल मात्र मैदानच्या आतमध्ये पुरवतात. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय स्कोर कार्डवर. 33 रन. 33 म्हणजे जुनी 32ची आवश्यकता असेल. 65चा पाठलाग केला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार दिगंबरच्या बॅट मधून तुषारवर हल्ले चढवले जातात. जेव्हा तुषार बॅटिंग करत होता तेव्हा गोलंदाजी करत होता दिगंबर. यावेळेस 3 इन रो. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार. दिगंबर ऑन फायर. पुन्हा एकदा 4 बॉलवर लगातार 4 षटकार. डीसे. थँक यू.
4 बॉलवर लगातार 4 षटकार आल्या. ती बॅटची एज घेतलंय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मळेल. धावसंख्या अगदी एकने पुढे जाईल. 46 46 धावा. 46 46 धावा स्कोर कार्डवर 19 ची अजूनही आवश्यकता असेल. अजून एक बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या 46 रन. पहिला वाईट बॉल आला होता. त्यानंतर त्याच्यावर त्या मागच्या 4 बॉलवर 4 षटकार सिंगल आलंय. शेवटचा अंतिम बॉल 46. हो यावेळेस शफल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 46. आता 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये 19 ची आवश्यकता. 19 धाब्यांची आवश्यकता असेल. या ऐकूया छोटीशी कुर्ले मात्र रेडी आहेत नेक्स्ट मॅच साठी. आता 12 बॉल आहेत. 19 ची आवश्यकता असेल. कुठला गोलंदाज असेल इथून एखादा ब्रेक थ्रू देईल का, की सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय आणि हा दोघही मॅच फिनिश करतील. तौसिफ शेख येत आहे गोलंदाजी ट्रॅक वर. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता असेल. तौसिफ तौसिफ गोलंदाजी ट्रॅक वर. इथून ब्रेक थ्रू देईल का. स्लोवर वनचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगल मळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग द बिटवीन. चांगला तालमेळ पाहू शकतात आणि भागीदारी काही जबरदस्त रचली गेलाय. 48 रन 48 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6. बाकी आहे हे बघा. क्या बात आहे. काय एक स्टायलिश बॅटिंग करतोय दिगंबर दिग्या. धावसंख्या जाऊन पोहोचलोय. 60 धावा कंप्लीट झाल्यात. तर फक्त 5 ची आवश्यकता असेल. 42 रन्स वैयक्तिक. 42 धावा दिगंबर. 5 ची आवश्यकता असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर. इथून स्टायलिश फिनिश करेल का. सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. जितू गावड पुढे सरसावते. सिंगल मळेल. या सिंगलच्या मतीनं टीम जाऊन पोहोचते अगदी 61. 4 धाव्या दूर आहेत. इथून 4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करतील का, कारण अजूनही 2 बॉल आहेत आणि समोर दिनेश गुंड सर आपण पाहत आहेत. तौसिफ सांगते मॅच लवकर फिनिश करा, कारण प्रत्येकाला काम आहेत. तौसिफला तर अगदी कॉल येत असतील. तौसिफला बॅटिंगला येत नव्हती. तौसिफ सांगतो मी निघालोय घरी. आणि आता एक बॉल मध्ये 3 काढेल का, कारण बॉल आहे 7 आणि 3 ची आवश्यकता. हो हो फिरवलाय बॉल. सिंगल मळेल. दिगंबर आपण पाहतात 48 नॉट आउट. 49 म्हणजे 5वा अर्धशतक झलकवणारा फलंदाज ठरेल का, आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 2. इथून संतोष पाटील आल्यात गोलंदाजी मार्क वर.
6 मध्ये 2ची आवश्यकता आणि 1 धाव दूर. 5वा अर्धशतक झळकावणारा फलंदाज. हो हो हो, क्या बात आहे. सरप्राईज डिलिव्हरी, फुल लेंथचा बॉल होता आणि बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. आता येथील संधी नसेल, कारण फक्त 1 धाव बनवायची आहे विजयासाठी आणि त्यालाही 1 धाव आणि तो आलाय नॉन स्ट्राईक एंडवर. 1 धाव दूर आहे. त्यातून 1 धावेसाठी किती बॉल हाताळले जातील, कारण बॉल आहेत 5, बनवायचे 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. इथून फुल टॉस बॉल. दिनेश गुंड सरांनी मात्र स्टायलिश फिनिश केलंय आणि काय जबरदस्त बॅटिंग राहिले. फक्त दोघांनी या 65 धावा उभ्या केल्यात. वेल प्लेड. अँड हार्ड लक असेल एनसीसी मास्टर टीम. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन, एका बाजूने वाडीव मास्टर असेल, दुसऱ्या बाजूने असेल टिंबी खडाबी मास्टर्स. कॅमेरामॅन फोकस करो. दिगंबर, काय जबरदस्त बॅटिंग राहिली. 49 नॉट आउट. आपण पाहता दिगंबर अगदी कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या धावा समोर दाखवत आहेत. जसं काही इंटरनॅशनल लुक पाहायला मिळतोय. 18 बॉल 49. असंच टेलिकास्ट आम्हाला पाहायला मिळतं TBN नेटवर्क जेव्हा जेव्हा आम्ही जातोय. प्रवीणजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं काही प्रत्येक चेंडूवर अपडेट येत असतात आणि आम्ही फक्त डिस्प्ले पाहून मॅचचा आनंद घेतो आणि कॉमेंट्री करतोय. इथे थोडंसं आपण पाहतोय आमच्या स्कोरमध्ये आहे, पण नेक्स्ट मॅच पासून आम्ही तिथे बसणार आणि डिस्प्ले कॉमेंट्री आणखी मजा येईल. चला नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही चला दिगंबर आपण या. मॅन ऑफ द मॅच ची कॅप दिली जाईल. चला दिगंबर आपण या. मॅन ऑफ द मॅच दिले जाईल. किसन पाटील सरांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचच्या. तेजस पाटील यांच्या हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. बरं थांबायचं. दिगंबर अगदी 2 शब्दाच्या. दिगंबर अगदीच बॅटमधून खूप दिगंबर अगदीच बॅटमधून खूप चांगले बोललेत, पण